आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडाही वादळी ठरण्याची शक्यता. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसह राम मंदिर दानचोरी मुद्द्यावर विरोधक सरकारला घेरणार. दिल्लीनंतर CJPची महाराष्ट्रात आंदोलनाची तयारी. TET पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलन छेडण्याची शक्यता. परीक्षांवरील गैरव्यवहाराचे देशभरात 178 खटले 2 दशकांपासून प्रलंबित. प्रकरणाचा तपास पूर्ण होऊनही कोर्टात अद्याप सुनावणी नाही. CBI आता हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणार. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी. दोषींना 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद, तर धर्मांतरासाठी 2 महिने आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज बंधनकारक. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य. पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला, आता फक्त घोषणा बाकी. पक्षप्रवेश सोहळ्यात गोगावलेंचा दावा. आजारी नगरसेवक रुग्णालयातून थेट स्थायी समितीच्या बैठकीत. महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी भाजपचे नगरसेवक बैठकीत. अंगावर शाल आणि कानावर रुमाल बांधून बैठकीला उपस्थित. भंडाऱ्यात आजपासून मंडल यात्रेचा शुभारंभ होणार. ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी. पहिल्या दिवशी विजय वडेट्टीवार राहणार उपस्थित. संसद परिसरात परिधान केलेल्या साधू वेशावरून खासदार पप्पू यादव वादात. पत्रकार परिषदेत गोंधळ घालणारा आला. समर्थकांकडून जबर मारहाण. तर वाराणसीमध्ये पप्पू यादवांसह राहुल गांधींवर गुन्हा दाखल. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून कर्जमाफीचे पैसे येणार. 16,94,000 शेतकऱ्यांना मिळणार लाभ. तर आयकर भरणारे 94,000 शेतकरी कर्जमाफीतून अपात्र झाल्याची सूत्रांची माहिती. राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्याला पावसाचा येलो अलर्ट. भंडारा, गोंदिया, चंद्रपूरमध्ये इशारा. तर आजपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज. पालघरमध्ये लोखंडी रेलिंग तुटल्यानं 2 पर्यटक दरीत कोसळले. वनविभागानं तातडीनं बचाव कार्य करत दोघांना वाचवलं. नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. यामध्ये पहिली मोठी बातमी आहे ती आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू होतोय. हा आठवडा सुद्धा वादळी ठरण्याची शक्यता आहे. या आठवड्यामध्ये काय नेमकं कामकाज होतं ते आपल्याला पाहायचंय. विद्यार्थ्यांवरचा लाठीचार्ज, राम मंदिरातील दानचोरी या मुद्द्यावरून विरोधक आजही आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज संसदेतल्या घडामोडींकडे आपले लक्ष आहे. दुसरी मोठी बातमी आहे ती म्हणजे नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. पेपरफुटीशी संबंधित याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. आणि त्याचबरोबर नीट पेपरफुटी प्रकरणाची दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टमध्ये फास्ट ट्रॅक सुनावणीही आहे. जंतर मंतरवरच्या लाठीचार्ज प्रकरणात सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा या संदर्भात खरं तर कोर्टातल्या घडामोडींचा ठरणार आहे. त्यामुळे आपल्या निश्चितच लक्ष या घडामोडींकडे असेल. आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे भंडाऱ्यामध्ये आजपासून मंडल यात्रेचा शुभारंभ होणार आहे. यावेळी ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी करण्यात येणार आहे. मंडल यात्रेच्या पहिल्या दिवशी विजय वडेट्टीवार यामध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या घडामोडीवरही आपलं लक्ष असेल. तर या बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत. त्याचबरोबर राज्यभरातल्या आणखी काही महत्त्वाची घडामोडी आहेत आणि आमचे रिपोर्टर सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेत. त्यांच्याकडून आणखी तपशील आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी संसद अधिवेशनाचा आजपासून आता तिसरा आठवडा सुरू होतोय. हाही आठवडा वादळी ठरण्याची एकंदरीत शक्यता आहे. विद्यार्थ्यांवरचा लाठीचार्ज आहे. राम मंदिरातला दानचोरीचा प्रकरण आहे. आणि त्यामुळे विरोधक आजही आक्रमक होणार का या संदर्भात आणखी सविस्तर तपशील देण्यासाठी माझे सहकारी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. ओमकडून आपण आणखी माहिती जाणून घेऊया. त्याचबरोबर नीट पेपरफुटी प्रकरणात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. तसंच जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला होता त्यावरही सुप्रीम सुनावणी आहे. त्याचबरोबर परीक्षांमधल्या गैरव्यवहाराचे देशभरामध्ये अनेक खटले प्रलंबित आहेत CBIनं. त्यामुळे हायकोर्टाचे दरवाजे आता ठोठवायचं ठरवलेलं आहे. या सगळ्यांसंदर्भात आणखी सविस्तर तपशील देण्यासाठी माझी सहकारी आपल्या
आपल्याबरोबर जोडली गेलेली आहे मनशी पाठक. आपण मनशीकडून आणखी तपशीलवार माहिती जाणून घेऊया. तर इकडे भंडाऱ्यामध्ये आजपासून मंडल यात्रेचा शुभारंभ होणार आहे आणि ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी होती. विजय वडेट्टीवार आज यामध्ये सहभागी होतील. आमचे प्रतिनिधी भंडाऱ्यामधून प्रवीण तांडेकर आपल्याबरोबर जोडले गेलेत. प्रवीणकडून आपण आणखी माहिती जाणून घेऊया. आणि आता सविस्तर बातम्यांची सुरुवात मोठ्या बातमीनं. बातमी आहे संसदेतली. संसद अधिवेशनाचा पावसाळी अधिवेशनाचा आता तिसरा आठवडा आजपासून सुरू होणार आहे. मात्र हा आठवडा सुद्धा वादळी ठरण्याची शक्यता अधिक आहे. विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज, त्यानंतर राम मंदिरातील दानचोरी हे दोन महत्त्वाचे मुद्दे सध्या विरोधकांच्या हातात आहेत आणि त्यामुळे विरोधक या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सातत्यानं आक्रमक होताना आपण पाहतो. परीक्षा सुधारणा विधेयकानंतर आता लाठीचार्जवर चर्चा होईल का, याकडे लक्ष आहे. विरोधकांनी सरकारकडे चर्चेची मागणी केलेली आहे, त्यामुळे आता सरकार ऐकणार का हेही आपल्याला पाहायचंय. आज दिल्लीमध्ये बऱ्याच घडामोडी असणार आहेत. एकतर पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू होतो आहे आणि विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्ज प्रकरणामध्ये अमित शहा यांनी संसदेत येऊन यावर भाष्य करावं अशी मागणी आहे विरोधकांची. त्याचप्रमाणे राम मंदिरातील दानचोरीच्या प्रकरणावरून विरोधकांनी चांगलंच देशभरात वातावरण तापवलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होणार का आणि गेल्या आठवड्यात परीक्षा सुधारणा विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान अमित शहा मोदी सहभागी नव्हते, त्यावरून विरोधक पुन्हा आता आक्रमक होत आहेत का हे आपल्याला पाहायचंय. तर संसदेतल्या सगळ्या घडामोडींसंदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत. ओम, आजपासून तिसरा आठवडा आहे पावसाळी अधिवेशनाचा. आजही वादळी ठरणार आजचा दिवस आणि संपूर्ण आठवडा असं एकंदरीत चित्र आहे. आता काय काय घडामोडी अपेक्षित आहेत, कारण अजून अनेक विधेयक आहेत ज्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे. अगदी बरोबर आहे. खरं तर आपण पाहतोय 3 आठवड्यांचा आता हा जो कालावधी तिसरा आठवडा आजपासून सुरू होतोय. मुख्यत्वे हे अधिवेशन गाजलं ते म्हणजे सर्वार्थानं नीट पेपर फुटी प्रकरणानंतर आणि एकंदर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या अनुषंगानं मोठा गदारोळ सुद्धा पाहायला मिळाला. तिसऱ्या दिवसाचा पहिला दिवस कामकाजाचा आज खऱ्या अर्थानं आहे आणि आज अनेक डेव्हलपमेंट्स आहेत. सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे आज या सगळ्या अधिवेशन काळाच्या संदर्भातल्या पुढची दिशा काय असावी यासाठी सकाळी 10 वाजता राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्या दालनामध्ये लोकसभेतील आणि राज्यसभेतील महत्त्वाच्या नेत्यांची, विरोधी पक्षाच्या नेत्यांची एक बैठक सुद्धा आहे आणि या 10 वाजताच्या बैठकीमध्ये नेमकी आजच्या कामकाजाची आणि आजच्या विरोधकांच्या भूमिकेची दिशा कशी असावी या संदर्भात चर्चा होणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थानं आजचा दिवस कसा जाणार याबद्दल स्पष्टता येईल. आपण पाहिलं असेल की मुख्यत्वे 2-3 मुद्दे आहेत, ज्यामध्ये नीटचा मुद्दा तर आहेच, त्यासोबतच राम मंदिरातल्या चोरीचा मुद्दा आहे. खरं तर राम मंदिर मधल्या दानचोरी प्रकरणामधून परवा एक ड्रामा सुद्धा संसदेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पप्पू यादव यांनी एक वेश धारण केला, त्यानंतर संसदेच्या प्रांगणामध्ये ही सगळी आंदोलनं झाली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडनं मकरद्वार जे आहे त्या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा खरं तर या सगळ्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन काहीतरी विधान करावं, या सगळ्या संदर्भात स्पष्टोक्ती द्यावी. त्यातही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या अनुषंगानं 20 जुलै रोजी जो लाठीचार्ज जंतर मंतरवरती झाला त्याचे आदेश कोणी दिले आणि त्या संदर्भात स्पष्टोक्ती अद्याप झालेली नाही. हा मुद्दा पुढे करत विरोधकांकडनं रान पेटवण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी नेमकं कामकाज कशा पद्धतीनं होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुढचा मुद्दा म्हणजे खरं तर अनेक विधेयकं ज्या पद्धतीनं तुम्ही उल्लेख केला, खरं तर सरकारकडनं महिला आणि आरक्षण मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक मांडलं जाईल अशी अटकळ बांधली जात होती. परंतु आता तिसरा आठवडा आला तरी या सगळ्या विधेयकाच्या अनुषंगानं आता पुढच्या हालचाली अद्याप तरी झालेल्या नाहीत. त्यामुळे पुढच्या विधेयकांच्या अनुषंगानं आणि पुढच्या कामकाजाच्या अनुषंगानं सरकारची भूमिका काय असेल, त्याला विरोधक कशा पद्धतीनं उत्तर देत आहेत आणि मुख्यत्वे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या चर्चेतल्या सहभागाच्या संदर्भात सरकारकडनं काय भूमिका मांडली जाते आणि त्यावर विरोधक सहमत होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरे ओम, जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. आपण वेळोवेळी चर्चा करूया. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. आणि आता जाऊया पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी याच संदर्भातली. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आज सुप्रीम सुनावणी आहे. पेपरफुटीशी संबंधित याचिकांवर एकत्रित सुनावणी आहे आणि सीबीआयला 4 आठवड्यामध्ये तपास पूर्ण करण्याचे निर्देश द्या, याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टालाही विनंती केलेली आहे. तेव्हा सर्वोच्च न्यायालयात आज नीट UG 2026 परीक्षेच्या पेपरफुटीशी संबंधित अनेक याचिकांवर सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांनी परीक्षा आयोजित करणाऱ्या राष्ट्रीय चाचणी संस्थेवर म्हणजेच NTAवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. याचिकाकर्त्यांची मागणी आहे की न्यायालयानं
भारत सरकारला NTA बदलण्याचे किंवा पूर्णपणे नवीन आणि अधिक सुरक्षित प्रणाली तयार करण्याचे निर्देश द्यावेत. नवीन संस्था ही तांत्रिकदृष्ट्या सक्षम, अधिक सुरक्षित आणि स्वतंत्रपणे कार्यरत असावी. याचिकाकर्त्यांची मागणी ही आहे की न्यायालयानं CBIला 4 आठवड्यांच्या आत पेपरफुटीच्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत. तर नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आज फास्ट ट्रॅक सुनावणी आहे. दिल्लीमध्ये राउज एव्हेन्यू कोर्टमध्ये ही सुनावणी होणार आहे. तर नीट आरोपी विरोधात CBIचं आरोपपत्र आहे आणि पेपरफुटीतल्या 13 आरोपींविरोधात आरोपपत्र आहे. CBIनं दाखल केलेल्या दोषारोपपत्रामध्ये 13 आरोपींची नावं आलेली आहेत. तेव्हा आता CBIच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून दोषारोपपत्र न्यायालयासमोर ठेवलं जाणार आहे आणि 13 जणांवर पेपर फोडणं, गुन्हेगारी, कट, भ्रष्टाचार, फसवणूक असे आरोप आहेत. यश यादव, मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल, विकास बिवाल यांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे. तर इकडे शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, प्रल्हाद कुलकर्णी, तेजस शहा, डॉक्टर मनोज शिरुरे, शिवराज मोठेगावकर, मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार यांच्या विरोधात या दोषारोपपत्रामध्ये सादर झालेल्या आहे. तर अर्जुन आनंद यांची दिल्लीतल्या राउज एव्हेन्यू कोर्टमध्ये सुरू असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात CBIचे विशेष वकील म्हणून नियुक्ती झालेली आहे. डिजिटल फॉरेन्सिक अहवाल, हस्ताक्षर तज्ज्ञांची मतं आणि शैक्षणिक विभागातील तज्ज्ञांची मतं CBIनं जाणून घेतलेली आहेत. तर इकडे जंतर मंतरवर लाठीचार्ज झाला आणि या प्रकरणामध्ये सुप्रीम सुनावणी सुद्धा आज आहे. CJPच्या याचिकांवर आज पुन्हा सुनावणी आहे. पोलिसांनी अतिबळाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आलाय. दिल्ली, महाराष्ट्रासह 6 राज्याचे मुख्य सचिव ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. जंतर मंतरवरच्या लाठीचार्ज प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा आज ही सुनावणी आहे आणि आंदोलनादरम्यान पोलिसांनी अतिबळाचा वापर केल्याचा आरोप करत CJPनं याचिका दाखल केल्या. यावर 28 जुलैला सुनावणी झाली होती. यावेळी कोर्टानं निष्पक्ष चौकशीची गरज व्यक्त करत SIT स्थापन करण्याचे संकेत दिले. त्यामुळे आज कोर्ट काय निरीक्षण आहे, काय निर्णय नेमकं घेतं याकडे लक्ष असेल. तर गेल्या सुनावणीमध्ये कोर्टानं दिल्ली, महाराष्ट्रासह 6 राज्यांना नोटीस बजावली होती. आज सुनावणीमध्ये आता ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आज आता नेमकं काय काय होतं या संदर्भात हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर देशामध्ये आतापर्यंत अनेक परीक्षा झाल्या आणि या परीक्षांमधील गैरव्यवहाराचे अनेक खटले अजूनही प्रलंबित आहेत. देशभरामध्ये जवळपास 178 खटले आहेत जे 2 दशकांपासून पडून आहेत, प्रलंबित आहेत. तपास अपूर्ण आहे. तर कोर्टामध्ये अजून या संदर्भातली सुनावणी झालेली नाहीये. काही ठिकाणी तपास पूर्ण आहे मात्र सुनावणी झालेली नाहीये. CBI आता हायकोर्टाचे दरवाजे त्यामुळे ठोठावणारे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटले वर्ग करण्याची मागणी करणार आहे. तर भरती परीक्षांमधले कथित गैरव्यवहार आहेत हे आणि संबंधित CBIनं आता तपास पूर्ण होऊन सुद्धा देशभरातल्या विविध कोर्टात सुमारे 158 खटल्यांची सुनावणी अजूनही सुरू झालेली नाहीये. तर यातले काही प्रकरणं ही 2 दशकांपासून अधिक काळ प्रलंबित सुद्धा आहेत आणि या पार्श्वभूमीवर CBIनं प्रलंबित खटले हे फास्ट ट्रॅक कोर्टात वर्ग करण्यासाठी सर्व हायकोर्टांशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि कोर्टाच्या या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवण्यात आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक. आपण थेट जाऊया मनशीकडे, जाणून घेऊया काय काय नेमकं आज अपेक्षित आहे. मनशी, आतापर्यंत आपण जवळपास ही 4 ते 5 प्रकरणं जी आज कोर्टामध्ये येणार आहेत मात्र सगळी एकमेकांशी संबंधित आहेत. त्यामुळे निश्चितच आजचा दिवस हा कोर्टातल्या कार्यवाहीचा आणि त्याकडे जे सगळे मुद्दे उपस्थित होतील त्यातल्या निरीक्षणांचा ठरणार आहे. काय आणखी तपशील? आजचा दिवस कोर्टातला अतिशय महत्त्वाचा आहे. अर्थातच गेल्या काही दिवसांपासून देशातलं वातावरण, देशातलं राजकारण हे एकाच मुद्द्याभोवती फिरताना आपल्याला बघायला मिळतं आहे. नीट पेपरफुटीपासून सुरू झालेलं हे प्रकरण जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर, तिथे झालेल्या लाठीचार्जनंतर सुद्धा आता चर्चेत आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नीट पेपरफुटीचा जो तपासणीचा अहवाल आहे तो लवकरात लवकर 4 आठवड्यात सादर करा असे निर्देश देण्यात येत आहेत CBIला. सोबतच ही नीटची प्रक्रिया राबवणारी जी संस्था आहे तिलाच आता बदलण्यात यावं का, अशा पद्धतीचा सुद्धा एक विचार प्रवाह पुढे येतो आहे. एक अधिकाधिक तांत्रिकदृष्ट्या अतिशय अचूक ठरेल अशी किंवा निष्पक्षपातीपणे अशा प्रकारच्या परीक्षा पुढे चालवू शकेल अशी संस्था ही NTIच्या जागी नियुक्त करण्यात यावी अशी सुद्धा एक मागणी आहे. अशा पद्धतीच्या याचिकांवरती आज विचार होईल. दुसऱ्या महत्त्वाच्या 2 बाबी आहेत ते म्हणजे जंतर मंतरवरती जे आंदोलक होते, ज्यांच्याकडे कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती मात्र ते प्रथमच आंदोलनात सहभागी झाले होते आणि त्या ठिकाणच्या कृत्यांमुळे त्यांना
त्यांच्यावरती काही गुन्हे दाखल करण्यात आले किंवा त्यांना अटक करण्यात आली. तर त्या मुलांच्या बाबतीत आता योग्य तो निर्णय घेतला जावा अशा प्रकारच्या याचिका समोर येतात. त्याच्यामुळे त्यांच्यावरच्या त्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जावेत अशा याचिका आहेत. सोबतच दुसऱ्या बाजूने मात्र ज्या पोलिसांवरती आंदोलकांनी हल्ले केलेले आहेत आणि जे पोलीस या आंदोलनादरम्यान गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा याचिका दाखल केलेली आहे की अशा पोलिसांना अधिकाधिक बळ मिळावं किंवा संरक्षण मिळावं या दृष्टीने ज्यांनी हे हल्ले केलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी. त्यामुळे या दोन महत्त्वाच्या याचिकांवरती देखील सुनावणी होईल. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे पेलेट गन. आता पेलेट गनचा वापर या जंतर मंतरच्या आंदोलनादरम्यान जो केला गेला तो न्यायोचित होता की नाही यावरती सुनावणी पार पडणं अपेक्षित आहे आज. कारण पेलेट गनच्या वापराला काही मर्यादेपर्यंत परवानगी देण्यात येते. मात्र ती कोणत्या परिस्थितीत वापरायची किंवा कशा पद्धतीने ती समोर चालवली गेली पाहिजे याचे काही नियम आहेत आणि त्यावरती आज चर्चा होणं या सुनावणीच्या दरम्यान अपेक्षित आहे. सोबतच पेलेट गनच्या वापराच्या संदर्भात आणखी एक नवीन SOP मार्गदर्शक तत्वप्रणाली ही जारी केली जाण्याची देखील शक्यता आहे. त्याच्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये या चारी महत्त्वाच्या सुनावण्या पार पडतील आणि अर्थातच नीट पेपर फुटीपासून सुरू झालेला हा प्रवास, त्यानंतरचं आंदोलन, लाठीचार्ज आणि त्यानंतर आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणं किंवा ज्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे यांच्यावरती कारवाई करणं या सगळ्यावरती महत्त्वाचे निकाल येणं आज अपेक्षित आहे. जी मनश्री, जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी चर्चा करूया. धन्यवाद. तुर्तास मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या. जाऊया पुढच्या बातमीकडे. इकडे भिवंडी TET पेपरफुटी प्रकरणामध्ये आत्मसमर्पण केलेला आरोपी सोनू कुमार दिवाकर यासह आज 15 आरोपींना भिवंडी कोर्टामध्ये हजर करणार आहे आणि आत्मसमर्पण केलेला आरोपी सोनू कुमारला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज ती पोलीस कोठडी संपणार आहे. दरम्यान आज आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि भिवंडी न्यायालयामध्ये आरोपी विरोधातील कारवाईची पुढची सुनावणी होणार आहे. भंडाऱ्यामध्ये आजपासून मंडल यात्रेचा शुभारंभ होणार आहे. ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी करण्यात येते आणि पहिल्या दिवशी विजय वडेट्टीवार यामध्ये उपस्थित राहणार आहेत. ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची ही मागणी होती आहे आणि त्यासाठी हा ओबीसींचा एल्गार आहे. भंडाऱ्यामध्ये आजपासून मंडल यात्रेचा आता शुभारंभ होणार आहे. कसा नेमका प्रतिसाद मिळतो हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची जी मागणी होतीये यामध्ये आज पहिल्या दिवशी विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत. एकदा आपण ग्राफिक्सवर या सगळा मुद्दा समजावून घेऊया. काय नेमका आहे मंडल यात्रा, कशासाठी नेमकी काढली जाते आहे. तर ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी होती आहे. जातनिहाय ओबीसींची जनगणना करावी अशी ही मागणी आहे. स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची निर्मिती करावी. शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करून योग्य हमी भाव द्यावा. किमान 500 ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती द्यावी. ओबीसींना हक्काचं बजेट देऊन पूर्वीच्या सवलती द्याव्या. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. भंडाऱ्यातून आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आपल्याबरोबर जोडले गेले. जाणून घेऊया आणखी काय नेमकी माहिती आहे. प्रवीण, आज एक मोठी यात्रा निघते. विजय वडेट्टीवार सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत. काय नेमके तपशील आहेत? भंडारा जिल्ह्यातून मंडल यात्रेला सुरुवात होत आहे. ह्या यात्रेचं नेतृत्व विजय वडेट्टीवार हे करणार आहेत. एकंदरीतच जनगणनेमध्ये ओबीसी समाजाकरिता कॉलमनी आणि जातीनीय जनगणना व्हावी अशी ओबीसी बांधवांची मागणी आहे. सकल ओबीसी समाजाच्या वतीने नागपूरमध्ये सुद्धा भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होतं. मात्र सरकारने याकडे अजूनही लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे कुठेतरी ओबीसी बांधव हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी भंडाऱ्यामध्ये जवळपास 2 महिन्यापासून त्यांचं साखळी उपोषण सुरू आहे. मात्र अजूनही शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं. त्यामुळे कुठेतरी आज भंडाऱ्यामधून सकल ओबीसी समाजाच्या वतीने मंडल यात्रेला सुरुवात होणार आहे. भंडाऱ्यामधून ही यात्रा मौदा नागपूर मार्गे सायंकाळी वर्ध्यामध्ये पोहोचणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ही मंडळ यात्रा जाणार आहे त्या ठिकाणी जे मोठे शहर आहेत किंवा मोठे जे गाव आहेत त्या ठिकाणी भाषणे आणि जनजागृती कार्यक्रम सुद्धा होणार आहेत. त्यामुळे ह्या यात्रेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अगदी जरूर प्रवीण, यावर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपण चर्चा करूया. तुर्तास धन्यवाद. प्रवीण तांडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. जाऊया पुढच्या बातमीकडे आणि बातमी आहे राजकीय वर्तुळातली नाशिकमधून. नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. छगन भुजबळांना पालकमंत्री करा, नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा
बॅनरमधून राष्ट्रवादीनं फडणवीसांना हे आवाहन केलंय. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनं शहरामध्ये अशा प्रकारचे बॅनर लावलेत, त्यामुळे चर्चा सुरू झालेल्या आहेत. शहर अध्यक्ष अंबादास खैरे यांनी हे शहरभर बॅनर लावले असल्याचं कळतंय. तर या बॅनर्समध्ये लिहिलेले भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा असं म्हटलेलं आहे. नाशिकमधून आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेले. जाणून घेऊया सागरकडून आणखी सविस्तर माहिती. सागर, नाशिकला खड्ड्यामधून बाहेर काढा आणि त्यासाठी छगन भुजबळांना पालकमंत्री करा अशा प्रकारचे बॅनर्स सध्या आहेत. मोठ्या चर्चा राजकीय वर्तुळात त्या निमित्तानं रंगू लागल्यात. काय चर्चा नेमक्या आहेत? नक्कीच खरं बघितलं तर नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडलेत आणि कुंभमेळा मंत्री लक्ष देत नाही अशी देखील नाशिककर बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक नागरिकांच्या आपण ह्याबद्दल प्रतिक्रिया देखील घेतलेल्या होत्या आणि आता जर बघितलं तर राष्ट्रवादीने देखील आता एक बॅनर लावलेला आहे. त्या बॅनरवरती बघितलं तर दत्तक नाशिकचे पालकमंत्री मुख्यमंत्री फडणवीस साहेब भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिककरांना खड्ड्यातून बाहेर काढा अशी बॅनर सध्या काढताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. सर्वसामान्य नाशिककरांची ही मनातील भावना आहे. अशा पद्धतीचं हे बॅनर सध्या नाशिक शहरात ठिकठिकाणी लावल्याचं पाहायला मिळतं आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं सध्या हे बॅनर नाशिक शहरामध्ये लावण्यात येते. आपल्याबरोबर ज्यांनी हे बॅनर लावलेले आहेत ते अंबादास खैरे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. नेमकी शहरामध्ये बॅनर लावण्यात आलेले आहेत. मित्रपक्षाच्या विरोधातली असलेले असं जे महाजन साहेब आहेत ते आता कुंभमंत्री आहेत. नाशिकला पालकमंत्री नाही आहेत. नाशिकला पालकमंत्रीपदी भुजबळ साहेबांना द्यावं असं तुमची मागणी? नाही, पहिले तर आम्ही काही मित्रपक्षाच्या विरोधात हे बॅनर नाही लावलेलं. आम्ही नाशिककरांच्या वतीने ही नाशिककरांची जी काही भावना आहे मनातली ती आम्ही व्यक्त केलेली आहे एक बॅनरच्या द्वारे. तुम्ही जर विचाराल सर्वसामान्य नागरिकांचे जरी तुम्ही बाईट घेतलं तरी ते सुद्धा सांगतील की भुजबळ साहेब इथे जर असते तर आज नाशिकची अशी दुर्दशा किंवा अशी अवस्था झाली नसती. कारण की या अगोदर आपण बघितलं आहे की कुंभमेळ्याचं नियोजन हे कुंभमेळ्याचं या अगोदर नियोजन जे भुजबळ साहेबांनी केलं होतं ते अतिशय सूक्ष्म आणि चांगल्या पद्धतीने केलं होतं. नाशिककरांना त्रास नव्हता. आता कुंभमेळा जरी असेल पण अनावश्यक जे खोदकाम केलं गेलं आहे किंवा जे भविष्यात जे कामं व्हायला पाहिजे होते ते कुंभमेळ्याच्या अगोदर करणं काही गरजेचं नव्हतं. आणि हे जरी म्हणताय की गॅसची पाईपलाईन हे 6 महिने अगोदरच गॅसच्या पाईपलाईन बुजवून झालेल्या आहे. आता ह्या ज्या लाईन केलेल्या आहे ह्या पाण्याच्या लाईन किंवा गटरच्या लाईन खोदलेल्या आहे त्या खोदल्याबद्दल काम करण्याबद्दल किंवा विकास केल्याबद्दल नाही, पण याच्याबद्दल आमचं म्हणणं असं होतं की हे लगेच बुजवलं गेलं पाहिजे होतं. प्रशासनाने हे सर्व तत्पर केलं पाहिजे. याच्यासाठी एक खमक्या हा नेता किंवा नेतृत्व असलं पाहिजे जे भुजबळ साहेब आहे, जे भुजबळ साहेबांचा वचक नाशिकच्या प्रशासनावर या अगोदर देखील होता. तो जर पालकमंत्री पद जर भुजबळ साहेबांना दिलं तो नाशिककर नक्कीच या खड्ड्यात. सागर, समर्थक म्हणून या भावना निश्चितच बरोबर आहेत, मात्र हा पूर्णपणे महापालिकेचा विषय आहे आणि त्यावेळी अशा प्रकारे पालकमंत्री म्हणून भुजबळांना त्यांना करावं हे खरं तर मागणं कितपत योग्य माहिती नाही. मात्र हा एक सुप्त संघर्ष या निमित्तानं महाजन आणि भुजबळांमधला दिसतोय किंवा मित्रपक्षांमधला दिसतोय हे मात्र निश्चित जरूर. या सगळ्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून राहा सागर. वेळोवेळी चर्चा करूया. तुर्तास धन्यवाद. जाऊया पुढच्या बातमीकडे. भिवंडीमध्ये रस्ते अपघातात महिलेचा मृत्यू झालाय. रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे एका महिलेचा जीव गेलेला आहे. खड्ड्यामुळे दुचाकी ट्रक समोर उलटली आणि ट्रक खाली चिरडून या महिलेचा अंत झाला. जीवघेणे खड्डे दुरुस्त करण्याची स्थानिकांनी आता मागणी केलेली आहे. सातत्यानं अशा घटना गेल्या काही दिवसांमध्ये पुढे येतात. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये 5 बळी खड्ड्यांना घेतलेले आपण पाहिले. आता भिवंडीतली ही बातमी. भिवंडीमध्ये रस्ते अपघातात महिलेचा मृत्यू झालेला आहे. रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे या महिलेचा मृत्यू झालेला आहे. दुचाकीवरून ही महिला चालली होती. खड्ड्यांमुळे तिची दुचाकी उलटली आणि नेमका ट्रक येत होता. ट्रक खाली या महिलेचा चिरडून अंत झाला. तर असे हे जीवघेणे खड्डे दुरुस्त करावे स्थानिकांनी मागणी केलेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं खड्ड्यांमुळे मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडू लागलेल्या आहेत. यामध्ये आपण पाहिलं की नाशिकमध्ये तर 5 जणांचा एका शहरामध्ये खड्ड्यांमुळे 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. तिकडे भिवंडीमध्ये सुद्धा एका महिलेचा अशा प्रकारे मृत्यू झाला. तिच्या दुचाकी खड्ड्यामुळे खड्डा चुकवत असताना घसरली आणि नेमकी ती पडली. त्याचवेळी ट्रक जात होता. या ट्रक खाली चिरडून या महिलेचा मृत्यू झालेला आहे. आज ट्रैफिक भी नहीं था, फिर भी रोड इतना खड्डे में, इतना जगह जगह खड्डे बने हुए हैं. उनका टायर खड्डे में चला गया, अगला वाला पिछला टायर भी खड्डे में गया. पानी भरा हुआ था, उनको मालूम ही नहीं पड़ा कितना खड्डा है, इतना बड़ा होगा. और उन्होंने डिसबैलेंस हो गया, वो लेफ्ट साइड गिरे और उनकी पत्नी राइट साइड गिर गई, मेरी भाभी. और टायर ट्रक पीछे आ रहा था, टायर उनके सर के ऊपर चढ़ गया.
ये बहुत दुख की विषय है कि हर जगह खड्डा ऐसा है, भिवंडी काले रोड पे बहुत ज्यादा है और ऐसा दुर्घटना आए दिन हो ही रहा है। पुढे बातमी आहे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची कर्जमाफीबाबतची मोठी बातमी आहे। उद्यापासून आता कर्जमाफीचे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज हे माफ होणार आहे। 16,94,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। आयकर भरणारे 94,000 शेतकरी हे अपात्र ठरल्याची सूत्रांकडून माहिती कळते। राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 94,000 प्राप्तिकर भरणारे शेतकरी अपात्र ठरले आहेत, तर या योजनेतील उर्वरित 16,94,000 पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यामध्ये येत्या मंगळवारी एकाच वेळी 7,000 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। त्यामुळे या शेतकऱ्यांचा पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती सहकार विभागातल्या सूत्रांनी दिली आहे। पुढे बातम्या पावसासंदर्भातल्या। आजपासून आता पावसाचा जोर राज्यभर ओसरणार आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्याला येलो अलर्ट आहे। भंडारा, गोंदिया, चंद्रपूरमध्ये पावसाचा इशारा आहे, तर कमी दाबाचं क्षेत्र गुजरातच्या दिशेने आता सरकलेलं आहे। आजपासून त्यामुळे पावसाचा जोर बऱ्यापैकी ओसरणार आहे। काही ठिकाणी केवळ हलक्या सरी कोसळतील असाही अंदाज आहे। तर ऑगस्ट महिन्यातल्या सरासरीत पावसाचा अंदाज पाहता संपूर्ण मराठवाडा, सोलापूर तसंच विदर्भातल्या वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर तसंच गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा महिनाभरामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे। तर विदर्भातल्या चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये 6 ऑगस्टपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। तर जुलैमध्ये पावसामुळे मुंबईवरचं पाणी संकट मात्र आता टळलेलं आहे। मुंबईकरांसाठी निश्चितच ही एक आनंदाची बातमी आहे। 7ही धरणामध्ये पाणीसाठा आता 90% गेलाय। 4 धरणं तुडुंब भरलेली आहेत। उर्वरित 3ही भरण्याच्या आता मार्गावर आहेत। दमदार पाऊस झालाय, त्यामुळे मुंबईकरांची आता पाण्याची चिंता सध्या मिटलेली आहे। अल निनोमुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आधी वर्तवण्यात आला होता, त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढलेली होती। पाणी कपात सुरू झालेली होती। आता जूनमध्ये पावसानं ओढ दिलेली होती, त्यामध्ये आणखी भर पडली। जुलैमध्ये मात्र दमदार पाऊस बरसला आणि मान्सूननं मुंबईकरांची सर्व चिंता वाहून दिली। जुलै महिन्यातल्या दमदार पावसामुळे 7 धरणांमधला पाणीसाठा थेट 90% पोहोचला। 7 पैकी 4 धरणं काठोकाठ भरली। उर्वरित धरणं लवकरच आता भरतील अशी स्थिती आहे। मुंबईकरांचा त्यामुळे आता वर्षभराचा पाणी प्रश्न सध्या मिटलेला आहे। आणि आता जाऊया जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून। पुणे महापालिकेच्या 12 सार्वजनिक वाहनतळांचे 86.70 लाख रुपयांचे जे भाडे आहे ते थकीत असल्याचं समोर आलंय। मुदतीमध्ये भाडं न भरल्यास संबंधित ठेकेदारांवर नोटीस, दंड आणि बोजा चढवण्याची कारवाई केली जाणार आहे। पुण्यामध्ये पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला 16 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली। आतापर्यंत 1125 हेक्टर जमिनीची संमतीपत्र मिळालेली आहेत। 630 हेक्टर क्षेत्राचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे। पुण्यातील ताम्हिणी घाटामध्ये यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली। जून जुलैमध्ये 6,000 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला। ताम्हिणीनं चेरापुंजीला सुद्धा आता मागे टाकले। महाबळेश्वर आणि लोणावळ्यातही विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। पुण्याच्या भोर मांढरदेव घाटातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली। ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। अनेक वाहनं अडकतात। रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी होती। आणि पुण्यानंतर बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून। नाशिकच्या सटाणा शहरात मुसळधार पावसानं झाड कोसळलं, वाहनावर ते पडलं। सुदैवाने या घटनेत कुठली जीवितहानी झालं नाही, कोणी जखमी झालं नाही। यावेळी घटनास्थळी तातडीनं लोकप्रतिनिधींनी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केलं। नाशिकच्या मालेगावमध्ये महसूल विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातल्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या शिबिराला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थित राहून विविध विभागांना तिथल्या स्टॉल्सना भेट दिली। नाशिक शहरामध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिकेचे डास नियंत्रण मोहीम विस्कळीत झाली। वर्क ऑर्डर न मिळाल्यानं पूर्व, नाशिक रोड आणि पंचवटी विभागामध्ये शनिवारपासून औषध आणि धूर फवारणी बंद आहे। शहरामध्ये डेंग्यूचे 31 रुग्ण, चिकनगुनियाचे सुद्धा रुग्ण आढळत असल्यानं नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे।
जाऊया पुढच्या बातम्यांकडे आणि बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगरच्या गौताळा अभयारण्यामध्ये 15 सप्टेंबरपर्यंत पर्यटन बंद करण्यात आले. पावसाळ्यातल्या वनस्पती पुनरुत्पादन आणि वन्यजीवांच्या विणीचा हा काळ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. पर्यटकांच्या गर्दीमुळे अधिवासाला धोका निर्माण होत असल्याचं वन विभागानं स्पष्ट केलंय. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातल्या सुलीभंजन इथं दारूच्या नशेत झालेल्या वादातून युवकाची लोखंडी रॉडनं हत्या करण्यात आली. पोलिसांकडून काही तासामध्ये आरोपीला अटक केली आणि पुढचा तपास आता सुरू आहे. आणि या बातम्यांसह आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH